रत्नाकर कांबळे, समाज टीव्ही यूट्यूब चॅनल, वर्धा जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे। तुमचा परिचय सांगा। मी राजू उकंडराव थूल। माझं जन्मगाव आहे आगरगाव लोणी, तालुका देवळी, जिल्हा वर्धा। माझी घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती। माझे वडील दुसऱ्याच्या कामाला जायचे, माझी आई सुद्धा दुसऱ्याच्या कामाला जायची आणि आम्हाला काबाड कष्ट करून ती शिकवायची। त्याच्यानंतर तिला मदतीला म्हणून शनिवार आणि रविवार मी तिच्या सोबतीला जात होतो आणि बाकीचे दिवस सुद्धा निंदन वगैरे करायच्या कालावधीमध्ये सकाळी 7 ते 10 मी निंदन करायला जायचो आणि 10 पासून नंतर शाळेमध्ये जायचो। अशा कठीण परिस्थितीमध्ये एकदा एका कामाला माझी आई कामाला असताना एका मालकीच्या कामाला होती, तेव्हा तिनं सहज असा प्रश्न केला माझ्या आईला, म्हणे गौरा तुझे पोरग मास्टर होईल व? मला तो प्रश्न जेव्हा आठवला तर तेव्हा मी 8व्या वर्गामध्ये होतो आणि तो प्रश्न तिचा खरा ठरला आणि मी शिक्षक झालो। शिक्षक झाल्यानंतर पहिल्यांदा माझी नोकरी अतिशय कठीण गेली। कठीण म्हणजे काय, 21 सप्टेंबर 1983 ला मी जेव्हा शिक्षकी पदावर रुजू झालो आदर्श विद्यालय डोंगरखडा येथे, त्या ठिकाणी जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो तर 100 किलोमीटर मी सायकलनी गेलो। त्या कालामध्ये पाऊस होता, त्या पावसाच्या हालअपेष्टा सहन करत 100 किलोमीटर ज्या जंगलाने वाघ असतो त्या जंगलाने मी त्या इंटरव्ह्यूला गेलो आणि तिथे पोहोचल्यानंतर मी खूप थकलेला होतो। मला त्यांनी विचारलं तुम्ही इंटरव्ह्यूला आले का, तर मी म्हटलं हो, पण मी 100 किलोमीटर सायकलने आल्यामुळे मला थोडा आराम करू द्या। मी आराम केल्यानंतर मला त्या ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू होती त्या ठिकाणी मला बोलावलं। तिथे बोलावल्यानंतर त्यांनी मला पहिला प्रश्न केला, तुम्ही 100 किलोमीटर सायकलनी का आले? तर मी म्हटलं साहेब माझी घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे, माझ्याकडे पैसे नव्हते, परंतु मला नोकरीची गरज होती म्हणून मी सायकलनी आलो। माझ्या याचा विचार करून त्यांनी मला नोकरी दिली आणि मी 21 सप्टेंबर 1983 ला आदर्श विद्यालय डोंगरखडा येथे रुजू झालो। तिथले जे अध्यक्ष होते बाबूसाहेब भिशे, मी त्यांचे उपकार मानतो की त्यांनी मला त्या काळातही कुठल्याही पैशाची मागणी न करता मला माझ्या परिश्रमामुळे नोकरी दिली आणि 23 महिने मी त्या ठिकाणी नोकरी केली। 23 महिन्याच्या नंतर जिल्हा परिषद वर्धा येथील इंटरव्ह्यूचा मला कॉल आला। त्या ठिकाणी मी इंटरव्ह्यूला गेलो आणि जिल्हा परिषदमध्ये माझी नियुक्ती झाल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी असं म्हटलं, ठीक आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जाता, आम्हाला काही म्हणणं नाही। असे चांगल्या विचाराचे भिशे साहेब होते, त्याच्यामुळे मला माझी पहिली नोकरी मिळाली, दुसरी नोकरी सुद्धा मिळाली। मी माझ्या नोकरीचा 35 वर्ष 10 महिने 22 दिवसाचा कार्यकाल अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला आणि त्याच कालावधीमध्ये मला सुरुवातीला समता शिक्षक संघाच्या संघटनेचं सदस्यपद मिळालं आणि तिथून मला या कामाची प्रेरणा मिळाली। मी समता शिक्षक संघामध्ये 10 वर्ष सचिव म्हणून, जिल्हा सचिव म्हणून काम केलं। त्याच्या कास्टसाहेब शिक्षक संघटनेमध्ये मी सुद्धा 10 वर्ष जिल्हाध्यक्ष होतो, 7 वर्ष राज्य उपाध्यक्ष होतो आणि त्यानंतर सद्धम्म प्रचार केंद्रामध्ये धार्मिक चळवळीमध्ये मला संधी मिळाली आणि या धार्मिक चळवळीमध्ये मी काम करून आतापर्यंत माझा जो प्रवास आहे तो अत्यंत चांगला प्रवास आहे आणि असा माझा जो जीवन काय आहे असा आहे। माझं म्हणणं एक आहे, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला, त्याबद्दल तुमचं मत काय? मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला, माझं असं मत आहे की जो व्यक्ती बाबासाहेबांचं काम करतो, बाबासाहेबांच्या विचारावर काम करतो, त्यांना तो पुरस्कार मिळाला पाहिजे। मी सतत गेल्या 35 वर्षापासून बाबासाहेबांच्या विचारावरती काम करत आहो। मला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, मी सुपारी सुद्धा खात नाही, त्याच्यामुळे बाबासाहेबांचे विचार माझ्या अंगामध्ये आहे आणि सतत बाबासाहेबांचं काम केल्यामुळे तो पुरस्कार मला मिळाला, म्हणजे मी त्याला पात्र ठरलेला आहे असं मला वाटते। आतापर्यंत कोणते पुरस्कार मिळाले? मला आतापर्यंत पहिला पुरस्कार मिळालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी पुरस्कार, दिल्लीचा आहे तो। दिल्लीचा मला तो पुरस्कार मिळालेला पहिला पुरस्कार 2008 मध्ये 2006 मध्ये मिळालेला आहे। त्याच्यानंतर मला दुसरा जो पुरस्कार मिळाला आहे समाज मित्र शिक्षक गौरव पुरस्कार 2008 मध्ये सावंगी येथील काय ट्युटोरियम मध्ये मेघे साहेबांच्या कालावधीमध्ये तो मला पुरस्कार मिळालेला आहे। आणि तिसरा पुरस्कार मला समाज मित्र शिक्षक पुरस्कार म्हणून मिळालेला आहे। तो पुरस्कार राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार होता, तो मला नागपूरच्या एका संस्थेने दिलेला आहे। आणि चौथा पुरस्कार मला
धम्मभूषण पुरस्कार म्हणून वटफडी येथील धम्म परिषदेमध्ये मिळालेला आहे. आणि मला आता जो मिळालेला हा पुरस्कार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हा मला मिळालेला आहे. अशा प्रकारे मला विविध पुरस्कार मिळालेले आहे, कारण बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये मी काम करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय. कारण प्रामाणिकपणा हा माझ्या आई वडिलांकडून मला मिळालेला आहे. माझे वडील कष्ट करणारे होते, परंतु एकदाचा प्रसंग मी सांगतो. एकदा जेव्हा माझे वडील एका मालकाकडे कामाला होते, त्यांच्याकडे काय झालं की त्या मालकाचे पैसे, कापसाचे पैसे त्याला मिळाले आणि त्याला कुठं ठेवले हे त्याला आठवत नव्हतं. आणि म्हणून तो मला माझे पैसे गेले, माझे पैसे गेले. मग ते पैसे काही वेळाने माझ्या वडिलांना दिसले. ते संपूर्ण पैसे माझ्या वडिलांनी त्या मालकांना नेऊन दिले आणि त्याला वाटलं की हे तुमचे पैसे तुम्ही दुसरीकडे ठेवले होते. त्यामुळे त्या मालकाला खूप आनंद झाला आणि त्या प्रसंगातून तो प्रामाणिकपणा कसा राहिलं पाहिजे तो प्रसंग मला आठवतो. आणि त्या प्रसंगाची आठवण करून मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक वेळोवेळी क्षणोक्षणी प्रामाणिकपणे कसं जगलं पाहिजे याचा विचार करतो आहे. माझ्या वडिलांचं जीवन अतिशय खडतर गेलं, परंतु जेव्हा मी पहिल्यांदा नोकरीला लागलो तेव्हापासून मी माझ्या वडिलांचं काम सोडलं आहे. माझ्या वडिलांचं वय 87 वर्ष आहे. माझे आई वडील आजही हयात आहे. खरी माझी जी कमाई असेल जीवनाची तर ती कमाई म्हणजे माझे आई वडील आहे. आणि मी माझ्या आई वडिलांना कधीही दुःख दिलेलं नाही. माझ्या आई वडिलांची सेवा मी जेवढी होईल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. आजही माझे वडील हयात आहे, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाही, बीपी नाही, शुगर नाही, काही नाही. वयाप्रमाणे फक्त ते थकलेले आहे. त्या आई वडिलांचा एक वारसा म्हणून मला मिळालेला आहे. माझं वय 61 वर्ष आहे, पण मला सुद्धा कुठल्याही प्रकारचा आजार नाही आणि मला थकवा पण नाही. कितीही काम केलं तरी मला थकवा येत नाही. हे माझ्या आई वडिलांची देण आहे असं मला वाटतं. तुम्हाला जो आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला, किती तारखेला मिळाला? मला तो पुरस्कार 12 तारखेला मुंबई येथे मिळालेला आहे. भाभा ऑडिटोरियम मध्ये त्या पुरस्काराचा मोठा सोहळा, ज्या ठिकाणी 1200 लोक उपस्थित होते, त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून अजितजी पवार होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार जे सचिव आहे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव भांगे साहेब यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्कारामुळे मला माझ्या जीवनाचं सोनं झालं असं मला वाटते. मला आशा होती की हा पुरस्कार मला मिळाला पाहिजे, कारण मी सतत बाबासाहेबांचं काम करत होतो आणि माझी अपेक्षा होती हा जर पुरस्कार मला मिळाला तर खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचं सोनं होईल असं मला वाटत होतं. आणि तो क्षण आता जवळ आला आणि त्या क्षणामुळे मी अत्यंत आनंदी आहो, उत्साही आहो आणि हा क्षण माझ्या जीवनात आलेला आहे, म्हणून माझं जीवन सफल झालं असं मी समजतो. जय भीम. तुम्ही समाज टीव्ही युट्यूब चॅनलला माहिती दिल्याबरोबर खूप खूप धन्यवाद. जय भीम. जय जय. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.